सुप्रभात छात्राः, नमो नमः. In the last lecture, we completed question answers part of Sukti Sudha. Today, we will start with Sankhya Visheshanam part 2. In case of Sankhya Visheshan, we completed 1, 2, 3 and 4. We have also learned the table how to check the table of 1, 2, 3 and 4. एकम द्वे त्रीणी चत्वारी. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की प्रथमापासून सप्तमीपर्यंत 1 2 3 4 यांचं जे टेबल आहे ते एकवचन, द्विवचन, बहुवचन असे 3 कॉलम्स नसणार आहेत. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ 1, I told you that in case of 1 it will be definitely ekvachanam only. Since the Sankhya itself tells you 1, so it is always in ekvachan. When it is number 2, dvi, it is always in dvivachan because Sankhya itself is 2. That is why there will not be any ekvachan or bahuvachan. In case of 3 and 4, they will be always in bahuvachan. There will not be any ekvachan or dvivachan. This everything we have completed in our earlier section of Sankhya Visheshanam 1. Today, we will be continuing with the rest of the numbers. That is, after 4, how it is to be considered, how it is to be checked, what kind of vibhaktis there will be used. As you know, after 3, it is always in Bahuvachanam. So, one thing is clear that all the Sankhya's 3 and after that are always in बहुवचन. So it will be नित्यम बहुवचनम. त्यामुळे या सगळ्या संख्या बहुवचनातच असणार आहेत. फक्त स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग ह्या 3 कॉलम्समध्ये या संख्या कशा फिरतात ते आज आपल्याला बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ संख्या विशेषणम पार्ट 2. Students, it will be definitely helpful for you if you have textbook as well as the notebook that we have done for ekavachanam, dvivachanam, that is संख्या एकम, द्वे and त्रिणी and चत्वारी. या 4 संख्यांसाठी आपण जे शिकलो टेबल ते सुद्धा घ्या तुमच्यासमोर. दॅट इज संख्या विशेषणम पार्ट 1 and for part 2 we have a textbook, right? Also keep ready with pen and pencil with you. Be attentive, and wherever I am telling you to underline and giving the special instructions, please write besides the word. Okay, so let's start. So, रम्य संस्कृतम संख्या विशेषणानि 2. संवादम इयं पठत. This was the conversation between Matamahi, that is grandmother, and her grandchildren. So, संख्या विशेषणानि 2, it is getting continued. So, मातामही एकतः चतुः पर्यन्तं संख्यारूपाणि अधीतानि खलु. Have you learned all the sankhya's from 1 to 4? पंचतः तु संख्यारूपेषु न लिङ्गभेदः. ताः यथावत् प्रयोक्तव्याः. वेणुः ज्ञातम्, अंडरस्टूड. तर्हि पंच आसन्दाः, पंच अंकन्यः, पंचभवनानि वा. देर इज नो लिंगभेद. लिंगभेद म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग असं पंच मीन्स 5 पासून नसतं असं त्यांनी सांगितलंय. तर ही पंच आसंदाः 5 खुर्च्या, 5 चेअर्स. पंच अंकन्यः, नाव अंकनी मीन्स पेन्सिल. अंकनी हा इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, पण त्या पंच अंकन्यः म्हणजे 5 पेन्सिल्स. हिअर पेन्सिल्स इज इकारांत स्त्रीलिंगी, बरोबर. पण स्त्रीलिंगी असून सुद्धा तिथे पंचचं पंचच राहिलं, बरोबर आहे. पंच आसंदाः, आसंदः हा शब्द पुल्लिंगी एकवचन पुल्लिंगी अकारांत आहे. आसंदः. So, pancha asandaha. Here also it remains pancha remains same as pancha.
पंचभवनानी, वनम वने वनानी. Now bhavanam is a napusaklinga, but when I am saying 5 houses, that pancha remains as pancha only. सो पंचमध्ये चेंजेस होत नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. सो एक, द्वे आणि त्रिणीमध्ये त्रयहा, तिस्रहा स्त्रीलिंगी तिस्रहा झालं होतं की नाही, आठवा बरं. तुमच्या संख्या विशेषण 1मधल्या टेबलमध्ये एकदा बघा चेक करून. माझा ऑडिओ पॉज केलात तरी चालेल, पण एकदा संख्या विशेषण 1मध्ये बघा की 3 या शब्दामध्ये पुल्लिंगी वेगळं होतं, स्त्रीलिंगी वेगळं होतं. स्त्रीलिंगामध्ये तिस्रहा असं होतं. त्रिणी म्हणजे नपुसकलिंगामध्ये त्रिणी होतं. हे सगळं 3चं झालं, तसं 5चं होत नाही, हे त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सुधेंदुः तथाच सप्त बटवहा सप्त रज्जवहा सप्तैव च दिनानी. बटवहा, बटू. बटवहा हे बहुवचन झालं आणि दरवेळेला हे बहुवचनच होणार आहे, कारण 7 आहेत ना, त्यामुळे हे दरवेळेला बहुवचनामध्येच येणार. बटवहा, रज्जवहा, रज्जू म्हणजे दोरा, थ्रेड. दिनानी, डेज. सो एव्हरीथिंग 7 जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते दॅट 7 रिमेन्स 7 इररिस्पेक्टिव्ह ऑफ पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. सो हाऊ द रूल यू कॅन फॉलो इज when 5 and after that, please understand, 5 and after that लिंग भेद न भवती. स्त्रीलिंगामध्ये पण सप्तच वापरलं जाईल, पंच वापरलं जाईल, पुल्लिंगामध्ये पण सप्त पंच असंच वापरलं जाईल आणि नपुसकलिंगामध्ये सुद्धा सेम वापरलं जाईल. सो सप्त पंच हे नित्यम बहुवचनम आणि ते पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंगमध्ये चेंज होत नाही. पृथा इतोपि अष्टतारकाः अष्टमुनयः अष्टवसुनी. तारकाः स्टार्स, मुनयः सेजेस, वसुनी वसन म्हणजे कपडा. उत्तमम काश्चन संख्याः प्रसिद्धाः. या संख्या प्रसिद्ध आहेत. कुठल्या कुठल्या? यथा नवरात्रयः, सप्त ऋषयः, दश आननानि, अष्टलक्ष्म्यः, त्रीणि भुवनानि नवरत्नानि वा. आनन, दशानन, दश आननानि म्हणजे 10 तोंड असलेला दश आननानि. सप्त ऋषयः, अष्टलक्ष्म्यः. पर्याप्तम, सफिशियंट. अहम अधुना कूटप्रश्नं वदामि. नाउ आई एम आस्किंग यू वन रिडल. भिः भ्यः भ्यः आनाम सु किमेतद. बघा परत. भिः भ्यः भ्यः आनाम सु किमेतद. सांगा बरं हे काय आहे. भिः कुठून आलं. भिः भ्यः भ्यः. त्या विचारतात. ग्रँड मदर आस्क्स what is this. She is asking a riddle. Bhihi bhyah bhyah means what? Now students, Sudhendu uccaihi hasitva na eshaha kuta prashnaha. This is not riddle. These are vibhakti pratyayas. बरोबर. देवानाम, देवेषु, देवेभिः, देवेभ्यः. आठवलं. हे भिः भ्यः हे सगळं काय आहे तर विभक्तीचे प्रत्यय आहेत. आपण तेच पाठ केले. देवस्य, देवयोः, देवानाम, आनाम मिळालं. देवस्य नंतर देवेभिः, देवेभ्यः आलं की नाही. सो भिः भ्यः दीज ऑल आर प्रत्ययाज. म्हणून त्यांनी बरोबर सांगितलं. एते तु विभक्ती प्रत्ययाः. गतवर्षे अहम पठितवान् सम्यक् स्मरामि अधुना अपि. Last year I have learned it and I am memorizing it, or I am understanding, I am learning it now also and I am recollecting it. स्मरामी, मी आत्तासुद्धा त्याची आठवण काढतोय. मला येतं आहे, आत्तासुद्धा आठवतं आहे. स्मरामी अधुना. ओहो सुधेंदू सत्यमेव तीक्ष्णा जाता तव बुद्धिः. यू आर व्हेरी क्लेवर, यू आर व्हेरी शार्प. तर्हि एते संख्या प्रत्ययाः तृतीयातः सप्तमीपर्यंतम. 3 पासून 7 पर्यंत. कसं झालं बघा. पंच पंच पंचभिः पंचभ्यः पंचभ्यः पंचानाम पंचसु. स्टुडंट्स, दीज आर ऑल इन पिंक.
color, bold letters, right? Now what is this? पंच 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 भीही. भीही नेहमी तृतीयेत असतं. चेक देवहा देवौ देवाहा देवम देवौ देवान देवेन. हे सगळे जे भीही भ्यह हे सगळे प्रत्यय आहेत ना, तेच पंचला लागलेत. बघा कसे लागले. पंच 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 भीही पंचभ्यः पंचभ्यः पंचानाम पंचसु. हे कुठून आलं? आलंय लक्षात? पंचसु देवेशु मालासु. आठवलं? सप्तमी. पंचानाम ही षष्ठी आहे. देवानाम. आठवलं? सो पंचतः नवदशपर्यंतं रूपाणी पंचसंख्या इव भवती. सत्यम खलु? हां, बघा कसं छान सांगितलंय. फ्रॉम सी टिल फोर्थ यू हॅव ऑल द टेबल्स 1 2 3 4. पंचपासून म्हणजे 5 पासून आफ्टर 5 नंबर टिल त्याने कुठला नंबर सांगितला? 19 पर्यंत सेम याच प्रकारचे विभक्ती चालते. पंच पंच पंचभीही पंचभ्यः पंचभ्यः पंचानाम. तुमच्या एक लक्षात आलं का की या सगळ्या विभक्तीमधले बहुवचनच आहेत. 5चं कधी एकवचन होऊ शकत नाही. 5चं द्विवचन होऊ शकत नाही बिकॉज अ नंबर इट सेल्फ टेल्स यू 5. सो इट इज बहुवचन, राईट? सो दे आर इन नित्यम बहुवचनम. सो बहुवचनचाच पोर्शन इथे दिला आहे. बघा, पंचभीही तृतीया बहुवचन, पंचभ्य चतुर्थी बहुवचन, पंचभ्य पंचमी बहुवचन. कळतंय का काय चाललंय? देव बघा, माला बघा आणि त्या सगळ्याच्या बहुवचनाचे विभक्ती बघा की त्या ह्याच्याशी मॅच करतात. प्लीज चेक इट. प्लीज चेक युअर देव वर्ड अँड चेक ऑल दीज नंबर्सवाला थिंग. पंच पंचभ्यः पंचभ्यः. सो दिस विल रिझेंबल टू अकारांत पुल्लिंगी देव शब्द बहुवचन. आणि सगळ्या विभक्ती बघा, चेक करा, तुम्हाला येणार. आम अतीव मुदिता अस्मि. आय एम व्हेरी हॅपी. यूयम सर्व संस्कृतपटवः. नाव यू आर व्हेरी स्कॉलर इन संस्कृत. यू आर व्हेरी प्रोफिशियंट इन संस्कृत. पटवः. इतः परं संस्कृतभाषया खेलितुं समर्थाः. नाव ऑनवर्ड्स you will play in Sanskrit. That means you will talk in Sanskrit. You will deal with Sanskrit very easily. You are very smart enough to handle Sanskrit language the way you want in a correct manner with correct grammar. Next. सुधेन्दुः तत्तु त्वया सह सम्भाषणेन किंचित व्याकरणाभ्यासेन च. We will have some grammar, study of grammar, and then we will talk with you. We will have a conversation with you in Sanskrit. संख्यारूपाणि सम्यक् आधीत्य सम्भाषणे संख्यानां अधिकं प्रयोगं कुर्मः. We will do more and more usage. We will use these numbers in our conversation. It means in our conversation we will use all the numbers once we understand the grammatical part of it. अग्रिम अवकाशे अन्यान् संख्या विशेषान् ज्ञातुम् आगच्छामः. Next time you come to understand the other संख्या विशेष. ज्ञातुम ह्या तू मंतव्य आहे. यू कम, यू ऑल, यू नाही, इथे आगच्छामः आहे. मी वहा महा, वी विल कम. आम्ही येतो. आम्ही नंतर अग्रिमे अवकाशे आम्ही दुसरे संख्या विशेषण समजून घेण्यासाठी तिथे येतो. ठीक आहे. आता एक काम करायचं. नाउ चेक धिस टेबल. षट अष्ट नवन. 5ची विभक्ती तर तुम्हाला आधीच सांगितलेली. पंच पंचभ्यः पंचभ्यः. बरोबर आहे. सेम टू सेम षडचं आहे 6, अष्ट आणि 9 असे 3 कॉलम्स दिलेत. सो वी विल स्टडी दॅट फर्स्ट. फर्स्ट कॉलम शश. षट षड षट षड षड्भिः षड्भ्यः षड्भ्यः षण्णाम षट्सु षट्सु. हे मी काय वाचते कळतंय का?
मी कॉलम वाईज वाचते आहे बिकॉज इट इज ऑलवेज नित्यम बहुवचन, ऑलवेज इन बहुवचन. सो ऑल दी विभक्तीज आय एम रीडिंग इन कॉलमिनर वाईज. करंटली आय एम रायटिंग 6. मी आधी वाचणार, मग तुम्ही वाचायचं. म्हणा षट्षड षट्षड, षड्भिः षड्भ्यः षड्भ्यः षण्णाम षट्सु. Now students, please understand, no need to by heart this table. Understand it, learn it and understand the pratyayas. Once you understand the pratyayas, no need to by heart these tables. For example, when I am saying shatsu, सु हा प्रत्यय नेहमी सप्तमीलाच येतो, त्यामुळे ते पाठ करायची गरज नाही. भ्यः इज ऑलवेज चतुर्थी पंचमी. षण्णाम आनाम इज ऑलवेज षष्ठी. सो हे प्रत्यय जे आहेत ते जर पाठ केलेत तर हे टेबल पाठ करायची बिलकुल गरज नाही. आता अष्ट बघा. प्लीज ट्राय टू स्पीक आफ्टर मी. अष्ट अष्टौ अष्ट अष्टौ म्हणा. प्रथमा द्वितीया विल रिमेन सेम. अष्ट अष्टौ अष्ट अष्टौ. अष्टभिः अष्टाभिः. अष्टभ्यः अष्टाभ्यः. अष्टभ्यः अष्टाभ्यः. सेम. चतुर्थी पंचमी विल रिमेन सेम. अष्टानाम अष्टसु अष्टासु. अष्टानाम अष्टसु अष्टासु. नाउ नेक्स्ट नव. नव नव. प्रथमा द्वितीया सेम. नव नव. नवभिः नवभ्यः. आय होप एव्हरीबडी इज रीडिंग आफ्टर मी. माझ्याबरोबर म्हणाल तेव्हा बोलायची प्रॅक्टिस होईल, त्यामुळे लॉजिक कळेल. नवभ्यः नवभ्यः. नवानाम. षष्ठी आहे ही. आनाम आनाम आलं ना, षष्ठी. नवसु. सु आला सप्तमी. नवसु. Now, let's go to question answer part of these संख्याज. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे क्वेश्चन आन्सर्स आहेत आणि आपल्याकडे हे टेबलसुद्धा आहे. सो तुम्हाला खूप इझी पडणार आहे आन्सर्स द्यायला. सो बी रेडी विथ युअर आन्सर्स. चेक इट. तत्र डॅश बालकेषु कलहः उद्भूतः. तिकडे 5 मुलांचं भांडण झालं. 5 children started fighting or there was a fight between 5 children. चला सांगा 5चं मी काय करू. हिअर बालकेषु. एक लक्षात घ्या, आय रिपीट, नंबर्स, ऑल दीज नंबर्स आर विशेषणाज, ॲडजेक्टिव्ह. आपल्या लेसनचं नावच आहे संख्या विशेषणम. सो इट इज ऑलवेज ॲडजेक्टिव्ह. त्यामुळे ॲडजेक्टिव्हचा जो रूल आहे तो यांना फॉलो होणार, यांना अप्लाय होणार. फॉर एक्झाम्पल, वेन आय एम सेईंग विशेषण, नाउन अँड विशेषण इज अ पेअर. whatever वचन, whatever विभक्ती नाउन इज हॅविंग, सेम विभक्ती वचन तर ऑफकोर्स इट इज बहुवचन फॉर 5 अँड अबाव. बट इन केस ऑफ लिंग, in case of vibhakti, you should understand that whatever vibhakti is of noun, same vibhakti will have to that of visheshan. चला आता सांगा बरं. बालकेषु डॅश बालकेषु 5 काय येणार. बालकेषु इज अ सप्तमी, म्हणून हे येणार पंचसु. पंचसु. नेक्स्ट, डॅश बिडालैः एकः एव मूषकः दृष्टः. 6 cats saw 1 rat. 6 मांजरीने एक उंदीर बघितला. 6 मांजरीने. बिडालैः. अब नाउ टेल मी, बिडालैः इज विच विभक्ती. देवैः तृतीया, बरोबर ना. मग बिडालैः पण तृतीयाच झाली. मग आता 6ची तृतीया काय बघा जरा, चेक करा इथे.
करेक्ट. षड्भिः. सो षड्भिः बिडालैः. नेक्स्ट. डॅश दीपानाम् एका आवलिः गृहे दृश्यते. There is a line of 7 lights or lamps in the house. We can see or we see a line of 7 lamps in the house. दीपम, दीपानाम. 7 काय येणार? सप्तानाम. सप्तानाम दीपानाम एक आवलीः गृहे दृश्यते. नेक्स्ट. डॅश रात्रीणां समूहः नाम नवरात्रम्. A group of 7 nights is नवरात्री. Group of 9 nights is नवरात्री. 9 रात्रींचा समूह. मग इथे काय येणार? रात्रीणाम आहे, मग ही षष्ठी आहे, मग तुम्हाला काय सांगता येणार? नवानाम. नवानाम रात्रीणाम समूहः नाम नवरात्रम्. अपि जानसि डॅश ऋषीणां नामानि. ऋषीणां सप्तानां. कार्तिकेयः डॅश मुखैः वदति किम. 6 तोंडांनी बोलतो का कार्तिकेय? 6 मुखैः. षड्भिः. हे बघा इथे लिहिलंय तृतीया. षड्भिः. षड्भिः मुखैः वदति किम. रावणस्य डॅश मस्तकेभ्यः किरीटाः पतिताः. 10 डोक्यावरचे मुकुट पडले. क्राउन फेल्ड. किती? 10. सो दशेभ्यः किंवा दशभ्यः. मस्तकेभ्यः आहे ना, मग दशेभ्यः. डॅश लक्ष्मीषु कति नामानि जानसि. 8 लक्ष्मींची नावं. आता लक्ष्मीषु सप्तमी आली, मग 8ची पण सप्तमी व्हायला पाहिजे ना. सो इट इज अष्टसु किंवा अष्टासु. इकडे आहे बघा, अष्टसु किंवा अष्टासु. नेक्स्ट. राजा डॅश ऋषीभ्यः दानं दत्तवान्. नवभ्यः. ऋषीभ्यः म्हणून नवभ्यः. नेक्स्ट. डॅश वस्तुभ्यः डॅश वस्तूनी आवश्यकानी. आता इथे फसायचं नाही हं. डॅश वस्तुभ्यः इकडे 6 आहे आणि वस्तुभ्यः चतुर्थी पंचमी दोघांचं सेम. सो षड्भ्यः. पण वस्तूनी इथे डॅश 3 आहे, त्या 3 बीचं काय करणार तुम्ही? त्रिणी वस्तूनी. सो षड्भ्यः वस्तुभ्यः त्रीणि वस्तूनि आवश्यकानि. नेक्स्ट. अस्माभिः डॅश भूपतीनां चरित्राणि पठितानि. भूपतीनां, दॅट इज वाय अष्टानाम. जर नाउन whatever विभक्ती नाउन हॅज, सेम विभक्ती ॲडजेक्टिव्ह विल हॅव. त्यामुळे नाउनची विभक्ती ओळखायची आणि त्याचप्रमाणे त्या संख्येची विभक्ती शोधायची. सो इट इज दॅट सिम्पल. I hope I am clear with संख्यावाचक विशेषणम. Okay. So with this we completed Sankhya Visheshanam 1 as well as 2, and we completed question answer sessions also. Now to make you relax, let's have one in Sanskrit story. Okay. So this is not part of your syllabus or there will not be any question answers, but yes, definitely you will understand new words, their usage, and of course the interesting story. So let's start. व्यास गणेश कथा. व्यास, महर्षी व्यास ज्यांनी महाभारत लिहिलं, गणेश गणपती बाप्पा ह्यांची कथा. सो सी. भगवता व्यासमुनिना महाभारतं नाम महाकाव्यं विरच्यते. रचलं. महर्षी व्यास has created, has written महाभारत नाम महाकाव्य. एतस्मात् संतुष्टः
ब्रह्मदेवः तस्य पुरतः आविर्भवति. Knowing this, Lord Brahma came in front of him with great happiness. He was very happy to know this and he came in front of Vyasamuni. Tada Vyasena namrena pranamyate. Brahmadevena kathyate. See, all these highlighted verbs are in आत्मनेपदी. हे लक्षात घ्या हं. आपण नमामी, गच्छामी, गच्छती, वदती असे सगळे शब्द वापरतो ते परस्मैपदामध्ये पदामध्ये असतात. परस्मैपदाचे पदाचे प्रत्यय तुम्हाला माहिती आहेत. ती तहानती, सी तहात, मी वाहम हे सगळे लट लकाराचे आहेत. सिमिलरली आपलं एक आत्मनेपदी पण झालं होतं. हे परस्मैपद आणि आत्मनेपद हे दोन्ही शब्द तुमचे झालेले आहेत. These are the part of verbs. It's are the categories of verbs. परस्मैपद आणि आत्मनेपद. तर आता हे ते इते अंते असे ते प्रत्यय आहेत प्रथम पुरुषाचे लट लकाराचे. आय रिपीट, लट लकार आत्मनेपदी प्रत्यय प्रथम पुरुष ते इते अंते आणि त्यातलं हे ते इथे वापरलेलं आहे. ऑल दीज वर्ब्स आर इन आत्मनेपद. Just for your understanding, to knowing why it is highlighted, just to understand, to make you understand that these are all atmanepadi pratyayas. ब्रह्मदेवेन कथ्यते हे मुने त्वया यत् काव्यम विरचितम तस्य लेखनम कर्तव्यम. Whatever you have created, that should be in writing. There should be record of it. There has to be in writing. व्यासमुनिना उच्यते देव मम काव्यस्य लेखनार्थं नास्ति योग्य लेखकः. फॉर माय महाकाव्य, फॉर माय क्रिएटिविटी और माय क्रिएशन देर इज नो प्रॉपर रायटर. आय एम नॉट फाइंडिंग अ प्रॉपर रायटर हू विल राईट माय ग्रेट महाभारत. त्यांनी क्रिएट केलं पण त्यांना लिहायला पाहिजे होतं, डॉक्युमेंटरी पाहिजे होती, त्याच्यासाठी त्यांना योग्य लेखक मिळत नव्हता. ब्रह्मदेवेन कथ्यते श्री गणेश हा तव काव्यम लिखेत. श्री गणेश विल राईट युअर महाकाव्य. त्वया सह प्रार्थनीय. यू शुड टेल हिम, यू शुड रिक्वेस्ट हिम. ततः ब्रह्मदेवेन निर्गम्यते. सेइंग दिस लॉर्ड ब्रह्मा वेंट. व्यासमुनिना श्री गणेश आरुह्यते. व्यासमुनि कॉल्ड अप गणेश. श्री गणेशेन प्रणम्य कथ्यते. श्री गणेश came in front of Vyasamuni and he told, Munivara, maya kim karaniyam tat adishatu. What is your instruction that I should do? What should I do as per your instructions? Vyasamunina kathyate Ganesha tvaya mama kavyam lekhitavyam. I feel or I want you to write for me. They want Vyasa Maharshi wanted a writer to write their great Mahabharat as a Mahakavya. Ganeshena uchyate avashyam likhami. Definitely, surely I will write. Kintu bhavata sarve shlokaha aviratam kathayitavyah. See, Lord Ganesh told him that yes, definitely I will write, but my one condition should be fulfilled. What condition? That you should tell me all the shlokas in a flow, in one go, in one shot, in one flow. You should not wait or you should not stop in between. Aviratam, without stopping. हा शब्द लक्षात घ्या. अविरतम, विदाउट स्टॉपिंग. व्यासमुनीना उच्चते. आता ही कंडिशन झाली गणपतीची की तुम्ही मध्ये थांबायचं नाही. अविरतम, कंटिन्युअसली मला सांगतच जायचं, मध्ये बिलकुल थांबायचं नाही. सगळे श्लोक एकाच बोलण्यामध्ये झाले पाहिजेत, थांबायचं नाही मध्ये. आणि व्यासमुनी काय म्हणाले? तथास्तु, हो चालेल. किंतु त्वया अपि एकस्य अपि अक्षरस्य अर्थम अज्ञात्वा न लिखितव्यम. म्हणजे तू सुद्धा लिहिताना त्या शब्दाचा अर्थ न माहिती असताना लिहायचं नाही. अज्ञात्वा, न माहिती असणं, नॉट नोन. यू शुड नॉट राईट एनी श्लोक
विदाऊट अंडरस्टँडिंग. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही अविरत सांगायचं मला, ॲट अ स्ट्रेच कंटिन्युअस सांगायचं. आणि व्यासमुनींनी गणपतीला काय कंडिशन घातली की तू सुद्धा सर्व श्लोक लिहायचे, पण विदाऊट अंडरस्टँडिंग नाही लिहायचे. म्हणजे सगळे श्लोक तुला इमिजिएटली कळलेच पाहिजेत, कारण हे पटापट सांगणार, बरोबर ना. हे अविरत सांगणार विदाऊट स्टॉपिंग. मग गणपतीचं पण तेवढं ग्रास्पिंग पाहिजे की नाही. तेच त्यांनी सांगितलं की तुझं ग्रास्पिंग एवढं चांगलं पाहिजे की माझे सगळे श्लोक तुला समजले पाहिजेत आणि तेव्हाच तू लिहिले पाहिजेत. व्यासमुनीना उच्यते तथास्तु. श्रीगणेशेन कथ्यते आम तथा करोमि. येस, आय विल डू दॅट. तदनंतरं व्यासमुनीना श्लोकाः कथ्यते गणेशने ते लिख्यन्ते. व्यासमुनीना कठिनाः श्लोकाः कथ्यन्ते तदा गणेशेन चिंतनं त क्रियते अर्थं ज्ञायते लिख्यते च. जर कठीण शब्द असतील तर गणपतीने ते लर्न केले, ते समजून घेतले आणि मगच लिहिले. सो दिस वॉज व्यास गणेश कथा. लेट्स स्टॉप for today. We will be continuing in the next lecture. I hope we will meet personally by 4th of January. I'm waiting for that day. So till that time, stay blessed, stay safe. Namo Namaha. Goodbye.